अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने नालेगाव येथे कारमध्ये ओढण्याचा प्रयत्न, आरोपी विरोधात गुन्हा दाखल। शहरातील नालेगाव परिसरात एका तरुणाने 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने कारमध्ये बसवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी पीडित मुलीच्या पालकांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात संबंधित तरुणाविरोधात विनयभंग आणि पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार बुधवार दिनांक 19 मार्च रोजी सायंकाळी फिर्यादी आपल्या 2 अल्पवयीन पुतण्यांसोबत दुचाकीवरून कापड बाजार येथे गेले होते। परत येताना योगेश दातरंगे राहणार नालेगाव याने त्यांची वाट अडवली, शिवीगाळ करत दुचाकीला लाथ मारली, तसेच दगडाने नुकसान केले। यानंतर कारमधून लोखंडी रॉड काढून फिर्यादीला मारण्यासाठी धाव घेतली। आपला जीव वाचवण्यासाठी फिर्यादी काही अंतर पळाले, त्याचवेळी आरोपीने त्यांच्या 13 वर्षीय पुतणीचा हात पकडत जबरदस्तीने कारमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला। घाबरलेल्या मुलीने आरडाओरड केल्याने नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। जमाव बघून आरोपीने गाडीमध्ये बसून पळ काढला। घटनेनंतर पीडित मुलीच्या पालकांनी तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली। पोलिसांनी योगेश दातरंगे याच्यावर विनयभंग आणि पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहिल्यानगर। इंग्लिश बोला आत्मविश्वासाने, प्रॉमिनंटच्या मार्गदर्शनाने। उत्कृष्ट इंग्लिश प्रशिक्षणासाठी आजच संपर्क करा 8600000069। अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 ला सबस्क्राइब करा।